आता प्रॉब्लेम असा आहे की शेतीला म्हणजे शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावावा असं मी मत वेळोवेळी मांडलं अनेक ठिकाणी. शेतकरी राजा, शेतकरी वर्ग नाराज होतील काही, पण जसं समाजामध्ये आपण नोकरदार लोक आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, खाजगी क्षेत्रातल्या आहेत आणि ठराविक उत्पन्नाच्या पुढे म्हणजे आता अर्थमंत्र्यांनी केंद्रातल्या 1 लाखाची लिमिट केली म्हणजे 12 लाखाच्या पुढे टॅक्स पडेल इन्कम टॅक्स. तसं शेतीमध्ये ज्याची 100 एकर जमीन आहे, 50 एकर जमीन आहे, 25 एकर जमीन आहे, ज्याला खूप उत्पन्न होतं शेतीतनं किंवा कापूस असेल, द्राक्ष असतील, साखर असेल म्हणजे ऊस आहे, अशी नगदी पिकं घेणारे मोठे शेतकरी आहेत. तर त्यांना काय इन्कम टॅक्स मधनं वगळावं? हा मला पडणारा प्रश्न आहे आणि थोडंसं त्याला आपण जी विषमता म्हणतो ती दूर करण्याची गरज आहे, आर्थिक विषयातली आणि शेतीच्या विषयातली. त्याच पातळीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बच्चू कडू काल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, की कर्जमाफी 30 जूनला आम्ही करू कारण ते निवडणूक जाहीरनाम्यात आहे, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. तर 30 जून पूर्वी ती केली जाईल. म्हणजे 30 जूनच्या नंतर नाही, 30 जूनच्या आत केली जाईल. त्याचं कारण असं, की आत्ता जी अतिवृष्टी झाली अख्ख्या महाराष्ट्रात जवळपास 36 पैकी 30-32 जिल्हे हे अतिवृष्टी बाधित आहेत. म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यांच्या खात्यात आता आपण पैसे टाकायला सुरुवात केली आणि ते 31,000 कोटीचं पॅकेज खात्यात जाणार आहे. त्याच्यावर एक 1,500 कोटी जाहीर केलेत. एनडीआरएफचा निधी आलाय. हे सगळे पैसे खात्यात टाकण्याची प्रक्रिया आता त्याच्यातले 31,000 कोटीमधले 8,000 कोटी टाकले गेलेत. पुढच्या 15 दिवसामध्ये 90% शेतकऱ्यांचे टाकले जातील आणि उरलेल्या 10% मधून काही टेक्निकल अडचणी असतील ते कालांतराने पूर्ण होतील. हे मुख्यमंत्री सांगतायत. त्यामुळे आज त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागेल कारण सरकारकडे जी माहिती असते तितकी आपल्यायोग्य कोणाकडे नसते. त्यामुळे बच्चू कडूंनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच बच्चू कडू, राजू शेट्टी, त्याच्यानंतर वामनराव चटप जुने शरद जोशींचे सहकारी अजित नवले आहेत, महादेव जानकर आहेत. सगळे लोक आहेत हे आणि हे शेतकरी नेते आणि बच्चू कडू या लोकांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी 30 जूनच्या पूर्वी होईल. मग कर्जमाफी म्हणजे काय? तर बच्चू कडूंनी जो माध्यमांना बाईट दिला त्याच्यात उल्लेख झाला, की शेतकरी याचा अर्थ सरसकट सगळे शेतकरी नसणार, जसं लाडक्या बहिणींचं झालं तसं. त्यामुळे त्याच्यामध्ये जेन्युइनली जे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत, काही विशिष्ट त्याला जसं 70,000 कोटीची कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दिली गेली. त्यावेळेला सुद्धा 2 हेक्टरची अट ठेवली होती आणि त्यामुळे विदर्भातले अनेक लोक त्याला एलिजिबल किंवा पात्र ठरले नव्हते.